रामदास यादव साहेब आगे बढ़ो। बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, माता जिजाऊचा। संजय भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जेसीबीचं चालू आहे साहेब आपलं कसं करायचं वगैरे आहोत ते आजच तयारी करून ठेवावं लागेल. त्यामुळे सकाळी 11 वाजता 10:30 पोहोचायला पाहिजे. फिर एक बार मोदी सरकार. खरं तर जनतेच्या मनामध्येच होतं की नरेंद्रजी मोदी हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार बनवतील आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक त्यांची पूर्ण होईल. आणि त्या हॅट्रिक बरोबरच नेते रामदासजी आठवले साहेब यांना पहिल्याच त्याच्यामध्ये मंत्रिमंडळात सामील केलं. म्हणून आम्ही बीजेपी सरकारचे, मोदी सरकारचे मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा नेते रामदासजी आठवले साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलेलं आहे. आणि सामील करून घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये एक जल्लोषाचं वातावरण झालं की आठवले साहेबांना मंत्रिपद मिळाल्यामुळे गोरगरिबांचे कामं हे चांगल्या प्रकारे होत असतात. आणि दलितांचे नेते असं लोक म्हणत होते, पण सर्वसामान्यांचे नेते हे नेते रामदासजी आठवले साहेब आहेत. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारे हे रामदासजी आठवले साहेब आहेत. आणि त्यांना मंत्रिमंडळात शपथविधी घेतल्यानंतर मनापासून आम्ही सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. उद्या साहेब मुंबईमध्ये येत आहेत, जल्लोषची काय तयारी आहे, स्वागतची काय तयारी केली? आता तुम्ही बघितलंच असेल की प्रत्येक ठिकाणी आमची कटआउटबाजी वगैरे पूर्ण झालेली आहे. उद्या आमचे नेते रामदासजी आठवले साहेब हे सकाळी 11:30 वाजता एअरपोर्टला येणार आहेत. आणि महाराष्ट्र, मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमधून एकदम जोरामध्ये आम्ही आठवले साहेबांच्या स्वागताची तयारी चालू केलेली आहे. तुम्ही स्वतः दिल्लीमध्ये होते, तुम्ही स्वतः बघितलं की साहेब शपथ घेत आहेत, मनामध्ये कसं वाटलं? कारण काय तुम्ही हे क्षण स्वतः पाहिले. कारण आठवले साहेबांची तिसऱ्यांदा हॅट्रिक आहे मंत्रिमंडळामध्ये, तो आनंदाचा क्षण सांगता येणार नाही एवढी खुशी आम्हाला त्यावेळेस झाली होती. आणि तो अनुभव मी माझं भाग्य समजतो की ते अनुभवण्यासाठी मी दिल्लीमध्ये साहेबांबरोबर होतो. तुम्ही लोक स्वतः राहुल शर्मासाठी कामं केलं इथं, पण ते सीट गेलं आपल्या हातातून, काय सांगणार याबद्दल? ह्या गोष्टीची खंत आम्हाला नक्कीच आहे. आणि खरं तर बघायला गेलं तर देवेंद्रजी फडणवीस यांनी मन मोठं करून खरी तर कार्यकर्त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. की त्यांनी हे म्हटलंय की मी सर्वस्व जबाबदारी स्वीकारतो. पण खरं जर बघितलं तर आम्ही असं म्हणू शेवाळे साहेबांच्या बाबतीत, शेवाळे साहेब खरोखरच नेते चांगले आहेत, कामाच्या बाबतीत एज्युकेटेड आहेत. आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून कुठेतरी कमी पडलो याची खंत आजही आहे मला आहे. आठवले साहेब जेव्हा झाले कार्यकर्ता निर्देश झाले. मुंबईमध्ये काही प्रमाणात महायुतीला थोडं जागा कमी प्रमाण मिळालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये थोडंसं कमी यश मिळालेलं आहे. पण कार्यकर्ता म्हणून साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की झालेली चूक ही पुन्हा कार्यकर्ता म्हणून आम्ही भरून काढणार आहोत. आणि हा आदेश आठवले साहेबांचा आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत. उद्या 11:30 वाजता एअरपोर्टला नेते रामदासजी आठवले साहेब येत आहेत. सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सिनियर कार्यकर्त्यांना, पॅन्थर कार्यकर्त्यांना सर्वांना आव्हान करेल. कारण आपण जोशामध्ये, जल्लोषामध्ये उद्या आठवले साहेबांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावा ही मी सर्वांना विनंती करतो.